नमस्कार, मी मेघा देवकुळे। झटपट संवादमध्ये आपले स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। सलापकेश जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असतानाच एक सामाजिक उत्तरदायित्वाची भावना म्हणून राजेंद्र म्हस्के मित्रमंडळाने चारा छावणी उभारली आहे। 5 दिवसात 6 ते 7 हजार शेतकऱ्यांनी जनावरांची नोंद केली असून छावणीत 2 ते 2.5 हजार जनावरांना चारा वाटप होतानाचे चित्र बीड जिल्ह्यातील पहिल्या छावणीतून दिसत आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कळंबमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। कळंबची शिवजयंती ही राज्यभरात प्रसिद्ध आहे। कळंब शहरात शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभी करण्यासाठी नगर परिषदेच्या हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी समस्त शिवप्रेमींच्या वतीने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे। अजिंठा येथे चायना पर्यटकांच्या गाडीतील डिक्कीतून पडलेली बॅग एका युवकामुळे परत मिळाली। एका 4 चाकी वाहनाने हे पर्यटक औरंगाबादकडे जात असताना वाहनाची डिक्की अचानक उघडून त्यातून बॅग खाली पडली होती। अजिंठ्यातील युवक वसीम खान याने ती बॅग परत दिल्याने पर्यटकाने त्याला 2000चे रोख बक्षीस दिले। राजकीय व्यक्तींनी भंडारी समाजाचा केवळ राजकारण म्हणूनच उपयोग केला। आता भंडारी जोडो अभियानातून राज्यभर अभियान सुरू आहे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यशस्वी मेळावा ही या अभियानाची फलश्रुती आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण किनारपट्टीत येत्या निवडणुकीत 2 खासदार आणि 10 आमदार उभे केले जाणार असल्याचे मत अखिल भारतीय भंडारी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केले आहे। धारूर येथील ऐतिहासिक किल्ल्यात प्रथमच 400 पेक्षा जास्त ट्रेकर्सनी रविवारी ट्रेकिंग केली। यामध्ये जाबाज ट्रेकर्स माजलगाव, स्वराज्य ट्रेकर्स परभणी, किल्ले धारूर पत्रकार संघ, किल्ले धारूर युथ क्लब, काया क्लब फाउंडेशन, शिवतेज ट्रेकर्ससह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील ट्रेकर्सनी सहभाग नोंदवला होता। छगन भुजबळ स्वतः नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार राहिले तर त्यांना वंचित आघाडीचा पाठिंबा राहील असा प्रस्ताव वंचित आघाडीच्या बैठकीत भुजबळ यांना देण्यात आला। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत मात्र आघाडीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे वंचित आघाडीच्या नेत्यांनी सांगितले। पोलादपूर नगरपंचायतीमध्ये सभापती समिती फेरनिवड प्रक्रिया सोमवारी संपन्न झाली। यावेळी शिवसेनेच्या 13 नगरसेवकांपैकी ज्यांच्याकडे कोणतेही पद नाही त्यांची सभापतीपदी वर्णी लागली। राज्याचे गृहराज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। झटपट संवादमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर झटपट संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा। आमदार सुरेश लाड यांची लेक कर्जत नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असून प्रचारात आता रंग भरू लागला आहे। राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असून प्रतीक्षाच्या रूपाने कर्जतची लेक नगराध्यक्ष होणार असल्याने महिला आणि तरुणींचा भरणा प्रचारात पाहायला मिळतोय। ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांच्या विजयात महिलांची भूमिका निर्णायक असेल असा दावा राजकीय निरीक्षकांकडून केला जातोय। पावसाळ्यात ओरडणाऱ्या बेडकांचा बंदोबस्त जरूर केला जाईल, परंतु संदेश निकम यांच्या घरात घुसून केलेला हल्ला हा कायद्याच्या चौकटीतला नाही। शिवसेना या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे राहील। तसेच कोणाचाही दबाव आला तरी या प्रकरणात संबंधितावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। शिक्षणात आमूलाग्र बदल झाले असून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकांकडून विद्यार्थ्यांवर दबाव टाकला जातो। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक पर्याय भविष्यासाठी उपलब्ध असून परिपूर्ण विद्यार्थी घडवताना सर्वांगीण विकासही आवश्यक असल्याचे मत आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले। रोह्यात सरस्वती एज्युकेशन सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर तटकरे बोलत होते। पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेले बनचिंचोली ते बाबळी गुरफळी रस्त्याचे आणि पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने हे काम तात्काळ थांबून चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे शिवारातील खोजेवाडीतील चारा छावणीला खासदार राजू शेट्टी यांनी थेट कोल्हापूर येथून 5 ट्रक चारा उपलब्ध करून दिला आहे। ही चारा भरलेली वाहने खोजेवाडी परिसरात येताच शेतकरी संघटनेच्या तालुक्यातील नेत्यांनी जोरदार स्वागत केले। खालापूर तालुक्यातील माणकिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात ग्रीट खडी उत्पादन करणाऱ्या खदानी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असून
धूळ मातीच्या प्रदूषणामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याने सरपंच आणि सदस्यांनी वाहने रोखून काही काळ रास्ता रोको आंदोलन केले। झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।